ना काय रे वर्ष ट्रिपचं नियोजन लागलेलं आहे. यावेळी आपली 7 दिवसाची ट्रिप आहे. अध्यक्ष काय म्हणणं आहे? तरी ह्या वेळा 38 आम्ही ट्रिप काढलेली आहे. तरी थोडी लोक होई नाही म्हणत थोडी चालू झाली आणि तुम्ही बघू शकता आम्ही 1 2 3 4 जण आहे. अजून थोडं यायचं त्याला पिकअप करा. कोण आले रे? आता आम्ही आलो आहोत सातारामध्ये एका मित्राची वाडा बघायला. पण येणार रे लुक्का आरडी. आता बघूया आरड्या कधी येतोय. आरड्याला घेऊन मग जायचं पहिला अजिंक्य तारा आला. आरडेक्स आलेला आहे. हे व्हिडिओ हा बघ आता पट्ट मेंबर आलेला आहे बघा आरडीएक्स. बॅक पडल तिथे काय आहे का तिथे नो पार्किंग आहे. येडो बघा आता सगळेजण आल्यात. नियम सांगतो तुम्हाला, गाडीत एक कचरा करायचा नाही. हा पहिला नियम स्वच्छता बघा. आणि गाडीत झोपायचं नाही दिवसाचं. कोण कोण झोपला पाणी होतणार म्हणजे होतणार. ड्रायव्हर झोपला चालू जरा. ड्रायव्हर झोपानी घाल. आणि महत्वाचा नियम पुढच्या सीटवर मीच बसणार. एवढंच मी तू करत बसायचं नाही. पहिला सांगतो पुढच्या सीटवर मीच बसणार इथं. Head southwest on Parents Association School Road, then turn left. आम्ही आता आलेलो आहोत अजिंक्य तारा किल्ल्याजवळ. अजिंक्य तारा ही मराठ्यांची चौथी राजधानी. वर गणपतीचं आहे. बांधकाम बघ कसं आहे. बांधकाम बघ एकदम जुनं बांधकाम. मोबाईल मध्ये करायला माझ्या 1673 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. आणि त्यानंतर मग औरंगजेबानं वेढा दिला. आणि वेढ्यात हा मग किल्ल्यावरील दारुगोळा संपल्यानंतर हा किल्ला मोगलांच्या हाती गेला. इथून वर आता सातारा शहर पूर्ण दिसल. दरवाजावरून बघितलं की पूर्ण सातारा दिसणार. पूर्ण सातारा शहर. हा समोरचा सज्जनगड अजिंक्यताराच्या जवळच असलेला किल्ला. मंगळाई देवी. हा वाडा कुठला आहे का मॅप बरोबर जरा. हे विटेचं बांधकाम हे बहुतेक पेशवी वगैरे नसेल. बांधायचं बघ हे ठेवले ते दगडात बरोबर.
राज सदर इथं राज सदर आहे आणि या साईडला ही नाणे टकसाळ म्हणजे नाणे निर्माण करायचं. नाणे निर्माण म्हणजे इथे शिक्का तयार करायचं. सिक्के नव पैसे. तेच की शिक्का. राज सदर एक 2 2.5 फुटाची भिंती आहेत पहिल्या या. आणि ही मोठी आहे की का? ही ह्या बाजून मोजार मागे असं. काय समाधी आहे की काय? ते राजवाड्याला इकडे नाही गेले. महादेव मंदिर कुठं आहे? तलाव इकडे दोन्ही साईडला 2 तलाव. या साईडला एक आहे, या साईडला आहे. किल्ल्यावरील अजून एक तलाव. जुनी बांधकाम अजून असं आहे. हा. दोन दिसते तिथून उतरली की काय आणि बाजूने एकूण किती 8 तलाव आहेत काय? तलाव. अजिंक्य तलावावर एकूण 8 तलाव आहेत. त्यावेळी 2 फुल लगीन पाण्याने भरलेले दिसतात. तलावाच्याच शेजारी एक मंदिर आहे, महादेवाचं मंदिर. 2 मंदिर. तुम्ही बघू शकता हे अजिंक्य तलावावरचं दारू कोठार. अजून पण ही इमारत बघा कशी अजून जशीच्या तशी अजून बांधकाम बांधकाम जसं. व्यवस्थित आहे. एक दगड सुद्धा अजून हल्लेला नाही वारसा. बरोबर. आता पुस्तकान पण हळूच आहे ना ते हे जे हे असं पाखरे पात्र्या वटवट पात्र्या शाळेत असल्या का ही दक्षिण दरवाजाची जुनी पायवाट. तरी ह्याला डिझाईन कमी आहे. ह्याला मी करा नाही अजून नाही बघल्या काय तरी डिझाईन कमी आहे. हम्म. ह्याला असं दात करा नाही तिने ह्याला अजून मी ती सोपूर घाटे अजून आहे तसं आहे. ते बघ हा आहे दक्षिण बाजूचा दरवाजा. तर अजिंक्यतारा किल्ला बघून आमचा झालेला आहे. कसा वाटला तुला किल्ला? एक नंबर म्हणजे सगळ्या किल्ल्यामध्ये जरा मोठ्या मुलगा मस्त. सगळ्या किल्ल्यामध्ये हा अजिंक्यतारा चौथी राजधानी महाराजांची एक नंबर नंबर. होता. एक नंबर. अजून वास्तू जवळजवळ 50% तशी आहे. कशाला बोलला ड्रायव्हरिंग करतो तुला यू टर्न घ्यायला आलाय. यू टर्न उजवीकडे नका मी पुढं अजून आहे म्हणजे पुढं न्यावं मी ड्रायव्हर झालो मी असं. आता आपण जायचं आहे सज्जनगडावर. तर समोर दिसत आहे आपल्याला. आता आपण आलेलो आहोत सज्जनगडावर उर्फ परळीचा किल्ला. किल्ल्याची उभारणी साधारण 11व्या शतकात शिलारराजा भोज यांनी केलेली होती. तर आता आपण पहिल्या दरवाजाजवळ आलेलो आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार किल्ल्याचा पहिला दरवाजा. किल्ल्याचे दुसरे द्वार समर्थ महाद्वार, श्री समर्थ महाद्वार. पुरातन वास्तू या गडावर पण आहे. 1673 रोजी शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. त्यानंतर 1700 साली हा किल्ला मोगलांनी वेढा देऊन हा किल्ला परत मोगलांच्या ताब्यात गेला. 1700 साली परत 1709 मध्ये हा किल्ला परत मराठ्यांनी जिंकून घेतला. 1709. आणि 1818 मध्ये नंतर हा किल्ला इंग्रजांच्याकडे गेला. सज्जनगडावरून हा अजिंक्यतारा दिसतो. ज्यावेळी अजिंक्यताराला वेढा पडलेला त्यावेळी सज्जनगडावरून मदत केलेली वेढा फोडण्यासाठी. किल्ल्यावरील अंगलाई देवीचे मंदिर. समर्थ रामदास स्वामींचं जास्त आहे समाधी. समाधी पुढे आहे. चला हात काढायचा नाही. समर्थ रामदास स्वामींची समाधी मंदिर जुनं आहे बांधकाम. 1600 सालचं. सज्जनगडाची दक्षिण बाजू पण आलेलो आणि इथूनच आपल्याला दिसतं हे धरण. गडाच्या दक्षिण बाजूस आता आपण आलेलो आहोत. किल्ला कसा आहे रे? मस्त आहे. इकडे बघी गडावरील धाब्याचा मारुतीचे मंदिर. जास्तीत जास्त गडावर मंदिरच आहेत आहे ना. हां, जास्त मंदिर आहेत. शिड्या आजचा पहिला दिवस. 2 किलो बैला आज आम्ही पहिल्या दिवशी. एकूण 7 किलोमीटर आमचं चालणं झाले. कसं वाटलं आजचा दिवस? कसं वाटलं म्हणजे हा पहिला गडा आम्ही अजिंक्यतारा बघितला. त्याला जवळजवळ एक 4 किलोमीटर चालले आणि नंतर हा एक 2 किलोमीटर. म्हणजे आज पहिला दिवस म्हणजे हे पाय दुखण्याचं काम आहे. म्हणून आता पुढे जाऊन गडाच्या पायथ्याशी थांबून कुठल्या ते पुढच्या बघून थांबायचा प्लॅन करतो आम्ही. बघूया. आता उद्या आपण वासोडा करायचा. वासोड्याचा ट्रेक करायचा. वासोड्याचा किल्ला करायचा. तर आता वासोड्याच्या पायथ्याशी जाऊन वस्ती करायची. हां, आणि सकाळी उठून किल्ला करायचा.